एक संस्थान विलीनीकरण नावाचं खातं निर्माण झालं होतं 47 नंतर. यामध्ये होळकर सुद्धा त्या नरेश मंडळामध्ये होते. होळकर इंदोरचे, की आम्हाला भारतात विलीन व्हायचं नाही. केवळ निजाम नव्हता, जोधपूरचा राजा होता, 6 लोक उरले होते. संस्थानिकांना दमदाटी देऊन, काही प्रलोभन दाखवून, देशभक्तीचं थोडस एक आवरण चढवून भारतामध्ये गोडी गुलाबीने त्यांना विलीन करून घेण्यात आलं. एक खातं बनवून, संस्थानिक विलीनीकरण खातं. आणि मला वाटतं की पोलीस ऍक्शन फक्त हैदराबाद वरती झाली, 5 दिवस झाली, ऑफिशियली 5 दिवस, पण खूप दिवस झाले की ते राजेच नव्हते भारतामध्ये यायला. मी याच्यासाठी सांगते, संस्थानिकांना सांगितलं की तुमचे काही अधिकार असतील, तुम्ही जसे राजे होता तसेच असाल, फक्त परराष्ट्र खातं, संरक्षण खातं आणि काही मोजक्या गोष्टी ह्या केंद्राकडे असतात. फेडरल स्ट्रक्चर इथं आकारात आलं. वेगवेगळ्या राज्यांना पण हे सांगण्यात आलं आणि वेगवेगळ्या राज्यांची कलम 370 पासून ABCD वगैरे 71 पर्यंत वेगवेगळ्या राज्यासाठी कलम. म्हणजे महाराष्ट्र भारतीय संघराज्याचा भाग बनला 1960 ला, स्टेट अस्तित्वात आलं. असं वेगवेगळं. नागालँडला सांगितलं, या तुमचे स्वतःचे अधिकार आम्ही अबाधित ठेवणार, तुमचं सांस्कृतिक आणि स्वायत्त अधिकार आम्ही अबाधित ठेवणार. मणिपूरला सांगितलं गेलं भारतामध्ये विलीन व्हा. या संघराज्याचा भाग बनवण्यासाठी प्रत्येक प्रांताला 11 प्रांत होती तेव्हा, ज्यांना खूप समजावून काहीतरी अधिकार देऊन याच्यामध्ये विलीन करण्यात आलं. ब्रिटिशांचे प्रांत फक्त 17 होते, हे लक्षात घ्या. आता संस्थानिक म्हणजे काय, एका गावाचा पण अहो किती छोटं संस्थानिक आहे, असे पण होते. एक गाव म्हणजे त्या गावाचा राजा, असे पण होते. तर हे सगळं गोडी गुलाबीने, दमदाटी देऊन, काही अधिकार देऊन संघराज्य बनलेलं आहे. आणि संघराज्याचं फंक्शनिंग एका जिवंत डॉक्युमेंटने चालतं, ते म्हणजे भारतीय संविधान आहे. आणि प्रत्येक स्टेटचे काही अधिकार, प्रत्येक राज्याचे काही अधिकार, कर्तव्य हे संविधानाने बांधून दिलेली आहे, खात्री दिलेली आहे. स्वायत्ततेची, सांस्कृतिक आयडेंटिटीची. म्हणून संविधानाने हा देश निर्माण केलेला आहे. भारत हा आयता देश नव्हता. फक्त 17 प्रांतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. भारतीय संविधानाने